3 नोव्हेंबर 2025 रोजी आमच्या गावात कार्यक्रम मंदिरावर 4थं वर्ष कळसाचं आणि त्यामुळे मंदिरात खूप छान प्रकारे मंदिराला सजवलं पण होतं. आणि मग बघितलं मी मंदिराचं दर्शन घेतलं, खूप छान प्रकारे मंदिर पण सजवण्यात आलेलं होतं. मग चक्कर पण मारलं आणि मग बघितलं की आमच्या वार्डमध्ये खूप छान प्रकारे बायांनी रांगोळी काढणं चालू केली होती. आमची मीना वहिनी यांनी पण खूप रांगोळी छान काढलेली रांगोळी. नंतर मग मी दुसऱ्या बायांच्या रांगोळ्या बघायला गेलो तर गौरीच्या आईने पण खूप छान प्रकारे डिझाईन काढलेल्या होत्या. मी त्या पण बघून मग गौरीची भेट घेऊन नंतर बघितलं माझ्या घरी आलो. मी पण छान गुलाबाचे फुलं वगैरे काढले होते आणि मग गजानन महाराजाचे दर्शन घेतले. आणि मग बघितलं हे वार्ड नंबर 3चं असं काहीतरी यांनी लिहिलेलं होतं. छकुनी पण खूप छान प्रकारे झेंडूचे फुलं वगैरे काढून ठेवले आणि खूप छान रांगोळी पण भरली, त्याच्यात कलर पण छान भरले. आणि संजयनी पण खूप छान प्रकारे रांगोळी काढून ठेवली. आणि मग ऋतूची रांगोळी भरली, ऋतूच्या आईने पण खूप छान प्रकारे रांगोळी काढली. आणि मग अचानकपणे कार आली आणि मग कारला मी शिव्या दिल्या. आणि नंतर ही आमच्या एरियातली बाळाबाई कॅमेरासमोर येऊन नुसती नाचत होती. आणि मग बघितलं आम्ही आणि मग दुसऱ्या रांगोळी बघायला गेलो आणि दुसऱ्या रांगोळी पण खूप छान वगैरे होत्या. आणि मला ही रांगोळी तर खूप युनिकच वाटली, म्हणजे मला छान आवडली. ही बघा, ही पण डिझाईन म्हणजे थोडी युनिकच होती, छान होती. आणि मग अशा प्रकारे आम्ही पूर्ण रांगोळी बघितल्यानंतर मग बघितले कुठपर्यंत रांगोळी पण छान होत्या. आणि मग नंतर बघितल्या बायांनी पण आपल्या कार्यक्रमात चांगला सहभाग घेतला आणि डान्स पण करत होत्या. माझी मोठी पण खूप छान डान्स करत होती. नंतर बघितलं की खूप सारे गावकरी त्यांच्यात पार्टिसिपेट झालेले होते. आणि मग ताण लागल्यामुळे त्यांना पाणी पण पिण्याची सोय वगैरे केली. नंतर मी पण थोडीशी भाग घेतला कार्यक्रमात. आणि मग नंतर बघितले की राम थोडासा लेट आला, रामला मग दर्शन करायचे होते. मग राम म्हणे का काका मला पूजा करायची आहे. मग मी रामला पूजेमध्ये हेल्प केली की त्याला कसं काही पूजेची स्टेप असते ते सांगितली. आणि मग नंतर रामने पूजा केल्यानंतर मग मी बघितली दिंडी कशी छान प्रकारे सजवण्यात होती. मग काला वाटपाचा कार्यक्रम झाला. मग सगळ्यांना काला देऊन आणि अशा प्रकारे काल्याचा कार्यक्रम झाला. आणि मग काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मग तुम्ही बघू शकता की खूप सारे लोक जे आहे ते सहभागी झालेले होते. आणि मग ते झाल्यानंतर मग जेवणाची सोय केली. मग जेवणाची सोय केल्यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम पण आठवला. अशाच प्रकारे कार्यक्रम संपूर्ण झाला.